Hello friends, I am Narwade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. In this video, we are going to see the prepositions since, for and from. Most of the people do not know how to use and when to use since, for and from. They commit mistakes, and not to commit the mistakes, let us learn it in detail. Let us see what is the use of since and what is the meaning of since. तर since याचा अर्थ आहे पासून. Since indicates point of time. Since indicates point of time. घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिलेली असेल तर, म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिलेले असेल तर since वापरतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे घटनेचं पहिलं टोक माहीत असेल तर since वापरायचं. दोन्ही टोकं दिलेले असतील म्हणजे कुठून कुठपर्यंत from वापरा. म्हणजे from कुठून तर कुठपर्यंत ते. आणि जर टाइम म्हणजे कालखंड दिला तर त्या ठिकाणी आपण फॉर वापरतो. म्हणजे सिन्स, फॉर आणि फ्रॉम या तीन गोष्टींना, या तीन प्रेपोजिशनना योग्य पद्धतीने वापरण्यासाठी काही नियम माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून पहिला नियम आपण सिन्सचा पाहूया. सिन्स इंडिकेट्स पॉइंट ऑफ टाइम. आता पॉइंट ऑफ टाइम म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल सिन्स संडे. आता केव्हापासून नेमकं सांगलं? सिन्स संडे, संडे पासून. सिन्स मॉर्निंग, सकाळपासून. सिन्स इव्हिनिंग, सायंकाळपासून. सिन्स 10 o'clock, नक्की पॉइंट सांगलेला आहे. सिन्स 10 o'clock, 10 वाजतापासून. सिन्स 2001, 2001 पासून. सिन्स जून, जून महिन्यापासून. आणि याला जर आपण वाक्यात वापरलं तर असं म्हणतो, शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स 8 o'clock. सिन्स या ठिकाणी पासून अशा अर्थाने आणि बिगिनिंग पॉइंट आहे या ठिकाणी इंडिकेट्स पॉइंट ऑफ टाइम. केव्हापासून? सिन्स 8 o'clock. शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स 8 o'clock. किंवा दुसरं वाक्य पहा, इट हॅज बीन रेनिंग सिन्स मिडनाईट. केव्हापासून पाऊस पडत आहे? मिडनाईट पासून. म्हणजे तो पॉइंट दाखवते मिडनाईट. अँड ही हॅज बीन हिअर सिन्स मंडे. तो येथे केव्हापासून आहे? तर मंडे पासून. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 1998. आता इथं निश्चित वर्ष दिलेलं आहे आणि टोक दिलेलं आहे पहिलं, तेव्हा आपण सिन्स वापरलं. आता फॉर केव्हा वापरतात पहा. फॉर म्हणजे इट इंडिकेट्स द पॉइंट ऑफ टाइम, पिरियड ऑफ टाइम. फॉर इंडिकेट्स पिरियड ऑफ टाइम. कालखंड देखील दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरा एक अर्थ आहे फॉरचा. फॉर म्हणजे करिता, त्यासाठी, अशा अर्थाने पण आपण वापरतो. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे घटनेचा कालखंड दिलेला असेल व वाक्याचा काळ चालू पूर्ण काळ असेल तर असा कालखंड दर्शक शब्दापूर्वी फॉर वापरतात. आता केव्हा वापरतात? घटनेचा कालखंड दिलेला असेल व वाक्याचा काळ चालू पूर्ण काळ असेल तर अशा वेळेला काय करतात? तर अशा कालखंड दर्शक शब्दांपूर्वी फॉर वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 10 years. आय हॅव बीन वर्किंग, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 10 years. केव्हापासून? 10 वर्षापासून. फॉर 10 years म्हणजे कसं? हे एक जनरल ढोबळ असा कालावधी सांगते. कदाचित 4-6 महिने कमी जास्त झाले असतील, तेवढं काही 10 years म्हणजे आता कंप्लीट 10 वर्ष संपले असा अर्थ नाही. एक कालखंड दाखवते. इट इंडिकेट्स द ड्युरेशन, इट इंडिकेट्स द पिरियड ऑफ टाइम. It may be a few months less or more. It is not particular. So, I have been teaching for 22 years. I have been teaching for 22 years. Maybe 1 to 3 months more or less also. But for 22 years means that is in roughly we say for 22 years. 22 वर्षापासून. असं एक ढोबळ मानाने आपण बोलतो. My sister has been ill for 4 days. I was in Hyderabad for a month. In this way, we use for to indicate the period of time. Period of time दाखवण्यासाठी आपण for वापरतो. आणि दुसरा एक उपयोग आहे फॉरचा. प्रत्यक्ष कर्म असेल तर अप्रत्यक्ष कर्मापूर्वी प्रत्यक्ष कर्म आले तर, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतात. त्यासाठी या अर्थाने अप्रत्यक्ष कर्मापूर्वी फॉर वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय विल गेट मनोज अ ड्रिंक. सरळ सरळ वाक्य आहे, आय विल गेट मनोज अ ड्रिंक. आता या वाक्याला थोडंसं बदललं, आय विल गेट अ ड्रिंक फॉर मनोज. आय विल गेट अ ड्रिंक फॉर मनोज म्हणजे आय विल गेट अ ड्रिंक आणि फॉर मनोज.
म्हणजे मनोजच्या पूर्वी आपण काय केलं, इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर काय केलं, फॉर लावलं. म्हणजे अप्रत्यक्ष कर्माच्या अगोदर आपण फॉर वापरलेला आहे. आता दुसरा राहिलेला जो प्रेपोजिशन आहे तो आहे फ्रॉम. फ्रॉम म्हणजे पासून, जनरली पासून पर्यंत अशा अर्थाने वापरला जाते. म्हणून त्याचा उपयोग पहा, पासून पर्यंत या अर्थाने फ्रॉम डॅश डॅश टू टिल अंटिल अशा अर्थाने वापरतात. फॉर एक्झाम्पल, मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 5. मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 5 म्हणजे बहुतांश लोक हे 9 पासून 5 पर्यंत काम करतात. 9 ते 5 हे ऑफिशियल टाइम आहे. विल युअर स्कूल रिमेन क्लोज्ड फ्रॉम टुमॉरो टिल 25th of June. फ्रॉम टुमॉरो टिल 25th of June अशा पद्धतीने. म्हणजे फ्रॉम आणि टिल या दोघांची सांगड घातली आणि पासून असा अर्थ केला, पासून पर्यंत असा अर्थ होतो. ही रॅन फ्रॉम स्टेशन टू हॉस्पिटल. ही रॅन फ्रॉम स्टेशन टू हॉस्पिटल, तो स्टेशन पासून हॉस्पिटल पर्यंत पळाला. पुढील उपयोग पहा, फ्रॉमचा उपयोग स्थळ दर्शविण्यासाठी केला जातो. ठिकाण जर दाखवायचं असेल तर इथं सुद्धा वर तेच घेतलं आहे. वेअर आर यू, वेअर डू यू कम फ्रॉम. वेअर डू यू कम फ्रॉम म्हणजे तुम्ही कुठून येता. आपण लगेच दुसराच कोणीतरी म्हणला, ही हॅज कम फ्रॉम मुंबई, तो मुंबईहून आलेला आहे. द विंड ब्ल्यू फ्रॉम द साऊथ. द विंड ब्ल्यू, ब्ल्यू ब्लोन फ्रॉम द साऊथ, वारा कुठून वाहिला, साऊथ कडून. द फ्रूट्स हॅव फॉलन फ्रॉम द ट्री. द फ्रूट्स हॅव फॉलन फ्रॉम द ट्री. आणखी आपण फ्रॉमचा उपयोग दुसऱ्या अर्थाने ने या अर्थाने फ्रॉम वापरतात. फॉर एक्झाम्पल, हिज बिलव्ड हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर. हिज बिलव्ड हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर. कशाने त्रस्त आहे, फ्रॉम फीवर. फ्रॉम म्हणजे ने, तापीने. कर्ड इज मेड फ्रॉम मिल्क. कर्ड इज मेड फ्रॉम मिल्क. दही दुधापासून बनवलेलं असते. अशा पद्धतीने आपण फ्रॉमचा वापर पाहिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सिन्स, फॉर आणि फ्रॉम असे 3 प्रेपोजिशन्स पाहिलेले आहेत. लेट अस सी रिमेनिंग प्रेपोजिशन्स इन द नेक्स्ट व्हिडिओ.